रामराम मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे कैरीचे पने. कैरीचे पने तयार करण्यासाठी मी इथे 3 तोतापुरी कैऱ्या सोलून घेतलेल्या आहे. साधारण 2 वाटी इतका गुळाचा वापर आपण करणार आहे. 1 वाटी 1 चमचा काळे मीठ, 1 चमचा सेंदव मिठाचा आपण इथे वापर करणार आहे. इथे तुम्ही अर्धी वाटी पुदिनासुद्धा घालू शकतात. मी इथे पुदिन्याचा वापर केलेला नाही. आता आपण या कैऱ्याचे काप करून घेऊ. आपण या पद्धतीने कैरीचे काप करून घेतले आहे. तुम्ही अख्खी कैरीसुद्धा वाफवून घेऊ शकता. साधारण 2 शिट्ट्यांवर मी कैऱ्या वाफवून घेणार आहे. यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घालायचे आहे आणि 2 शिट्ट्या घेऊन वाफवून घ्यायचे आहे. गुळामध्ये मी पाणी घातलेले आहे. आता आपण थोडा गुळ गरम करून घेऊ आणि गुळाचे पाणी तयार करून घेऊ. कुकरच्या आपण 2 शिट्ट्या होऊ दिल्या आहेत. आपले गुळाचे पाणी तयार झालेले आहे. तसेच आपले कैरीसुद्धा 2 शिट्ट्यांवर चांगली वाफलेली आहे. आता आपण हे फिरवून घेऊ. आपली कैरी चांगली वाफलेली आहे. ही आपल्याला मिक्सरमधून किंवा इलेक्ट्रिकची रवीने किंवा साध्या रवीने आपल्याला घोटून घ्यायचे आहे. आता हा गर एकदम घोटून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण गुळाचे पाणी घालू. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता यामध्ये 1 चमचा इतके काळे मीठ घालू. तसेच 1 चमचा इतके सेंदव मीठ घालू आणि व्यवस्थित रवीने फेटून घेऊ. काळे मीठ तुम्हाला कमी वाटत असल्यास अजून तुम्ही थोडे काळे मीठ घालू शकतात. तसेच साध्या मिठाचा सुद्धा वापर तुम्ही करू शकतात. इथे मी पिंक रॉक सॉल्टचा वापर केलेला होता. तुमच्याकडे नसल्यास तुम्ही साध्या मिठाचा सुद्धा वापर करू शकतात. आपले पने तयार झालेले आहे. यामध्ये थंडगार अशी आईस क्यूब आपल्याला घालून थंडगार पने तयार करायचे आहे. मी ग्लासामध्ये 3 ते 4 आईस क्यूब घातलेले आहे. त्यामध्ये आता आपण पने घालणार आहे. यामध्ये थोडे आपण थंड पाणी घालणार आहे आणि आपण चमच्याने ते मिक्स करून घेणार आहे. आता आपले थंडगार असे उन्हाळी कैरीचे पने तयार झालेले असे. आता आपण एन्जॉय करूया आंबट गोड कैरीचे पने. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पुदिन्याची पावडरसुद्धा घालू शकतात किंवा थोडा चाट मसालासुद्धा घालू शकतात. आपल्या आवडीप्रमाणे आपण यामध्ये घालायचे आहे. धन्यवाद मैत्रिणींनो.